Good morning. On the last period we have started mathematical methods, our second topic. At that time we have seen different type of physical quantities, that are scalars and vectors. Scalars, the physical quantities which are completely expressed by its magnitude only, are called as scalars. Vectors, the physical quantities which are completely expressed by its magnitude and direction. Okay, त्यात टाइप्स ऑफ वेक्टर्स आपण पाहिले होते. झिरो वेक्टर, इक्वल वेक्टर, रिझल्टंट वेक्टर, त्यानंतर निगेटिव्ह वेक्टर, पोझिशन वेक्टर अँड युनिट वेक्टर. ओके, त्याच्यात थोडं पुढे जाऊन आपण पाहतोय लॉज ऑफ वेक्टर ऍडिशन. laws of vector addition. Laws of vector addition यामध्ये फर्स्ट, इफ टू वेक्टर्स, समजा हा एक वेक्टर आहे, याची मॅग्निट्यूड आहे समजा 2. समजा हा एक वेक्टर आहे, याची मॅग्निट्यूड आहे 1. दोघांची डायरेक्शन सेम असेल, या दोघांची डायरेक्शन सेम असेल तर या दोघांचा रिझल्टंट हा 2 + 1 म्हणजे 3 असतो. म्हणजे त्या दोघांचा रिझल्टंट झाला 3. हे दोन वेक्टर्स ज्या डायरेक्शनला आहेत त्याच डायरेक्शनला हा पण असतो. सेम डायरेक्शन असेल तर ह्या दोघांची ऍडिशन करायची. आणि समजा असं आहे, सेकंड वन, समजा असं आहे, एक वेक्टर समजा या डायरेक्शनला आहे, त्याची मॅग्निट्यूड आहे 2. दुसरा वेक्टर समजा या डायरेक्शनला आहे, त्याची मॅग्निट्यूड आहे 1. डायरेक्शन्स अपोजिट असतील तर या दोघांचे सबस्ट्रॅक्शन करा, म्हणजेच 2 - 1, मोठ्यातून लहानला मायनस करा. 2 - 1 म्हणजे 1. मोठ्याची डायरेक्शन म्हणजे त्या दोघांचा रिझल्टंट हा या डायरेक्शनला 1 असतो. सेम डायरेक्शनला असेल तर ऍड करा, अपोजिट डायरेक्शनला असेल तर सबस्ट्रॅक्शन करा. इथं सेम डायरेक्शनला रिझल्टंट असतो तर इथं मोठ्या डायरेक्शनला रिझल्टंट असतो. हा झाला लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन, तर हा झाला लॉ ऑफ वेक्टर सबस्ट्रॅक्शन. आता स्टेटमेंट कसं करायचं पहा. समजा याच्या बाबतीमध्ये करायचं असेल, इफ टू वेक्टर्स आर पॅरलल, if two vectors are parallel or along a line. If two vectors are parallel or along a line having same directions, इथं महत्वाचं आपण काय म्हणतोय, सेम डायरेक्शनला आहेत. If two vectors are parallel or along a line having same direction, then their resultant is equal to sum of magnitudes of two vectors. म्हणजे त्या दोघांचा रिझल्टंट त्या दोघांच्या मॅग्निट्यूडच्या सम एवढा असतो. सम ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स अँड अलॉंग सेम डायरेक्शन. व्यवस्थित बघा. इफ टू वेक्टर्स आर पॅरलल और अलॉंग अ लाइन, इफ टू वेक्टर्स आर parallel or along a line having same directions, then their resultant कसा असतो, is equal to sum of magnitudes of two vectors and is along same direction.
आता याच्या बाबतीमध्ये हेच बनवायचं असेल तर कसं बनवणार तुम्ही? इफ टू वेक्टर्स आर पॅरलल ऑर अलॉंग अ लाईन हॅव्हिंग अपोजिट डायरेक्शन्स. इथं आता काय म्हणतो आपण? अपोजिट डायरेक्शन्स. सेमच्या ऐवजी अपोजिट डायरेक्शन्स. देन their resultant is equal to इथं difference of magnitudes of two vectors and is along a vector of greater magnitude. इथं अपोजिट डायरेक्शनला असेल तर रिझल्टंट मध्ये डिफरन्स ऑफ मॅग्निट्यूड. इथं डिफरन्स घ्यायचा कोणत्या डायरेक्शनला? अलॉंग अ वेक्टर ऑफ ग्रेटर मॅग्निट्यूड. या दोघांपैकी जो ग्रेटर आहे त्याच्या डायरेक्शनला तो असतो. परत स्टेटमेंट बघा. सेम डायरेक्शनला असतील तर ऍड करून सेम डायरेक्शनला रिझल्टंट. अपोजिट डायरेक्शनला असतील तर डिफरन्स घेऊन मोठ्याची डायरेक्शन. स्टेटमेंट. इफ टू वेक्टर्स आर पॅरलल or along a line having same directions, then their resultant is equal to sum of magnitudes. Sum of magnitudes म्हणजेच 2 plus 1. Sum of magnitudes of two vectors and is along same direction. Here, if two vectors are parallel or along a line having opposite directions, एक वेक्टर या डायरेक्शनला आहे तर दुसरा वेक्टर या डायरेक्शनला आहे, देन देअर रिझल्टंट इज इक्वल टू, रिझल्टंट किती असतो? डिफरन्स ऑफ मॅग्निट्यूड. इथं मॅग्निट्यूडचा डिफरन्स काढायचा म्हणजे इथं आलं 2 - 1. डिफरन्स ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स अँड इज अलॉंग अ वेक्टर ऑफ ग्रेटर मॅग्निट्यूड. जो वेक्टर मोठा आहे त्याच्या डायरेक्शनला त्याचा रिझल्टंट असतो. These are about law of addition and law of subtraction. One more law, that is triangle law of vector addition. TRIANGLE, triangle law of vector addition. Triangle law of vector addition. If suppose this one as vector, समजा आपण हा एक ट्रायंगल कन्सिडर करूया. समजा हा एखादा ट्रायंगल आहे. हा एक ट्रायंगल आहे. समजा एक वेक्टर या डायरेक्शनला आहे. समजा हा एक वेक्टर असेल. सपोज दिस वन ॲज वन वेक्टर. सपोज वेक्टर P. दिस वन ॲज वन अनदर वेक्टर. सपोज वेक्टर Q. If two vectors, statement, if two vectors are represented in magnitude and direction of two sides of triangle. दोन वेक्टर्स कसे आहेत? If two vectors are represented in magnitude and direction of two sides of triangle, म्हणजेच एक वेक्टर त्याची मॅग्निट्यूड या लेंथ एवढी आहे, मॅग्निट्यूड या लेंथ एवढी आणि तो या डायरेक्शनला आहे.
दुसरा वेक्टर त्याची मॅग्निट्यूड या लेंथला आणि तो दुसऱ्या साईडला आहे. म्हणजे दोन वेक्टर ट्रायंगलच्या दोन साईडला आहेत. दोन वेक्टर्स हे ट्रायंगलच्या दोन साइड्सला आहेत. मॅग्निट्यूड साइड लेंथ एवढे. इफ टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड in magnitude and direction of two sides of triangle. हिथं पहिल्या वेक्टरचा एंड पॉइंट हा दुसऱ्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट आहे. म्हणजे पहिल्याचा जिथं शेवट होतो तिथून दुसरा स्टार्ट होतो. जर असं असेल तर त्याला म्हणतात वेक्टर्स आर इन ऑर्डर टेकन इन ऑर्डर. वेक्टर्स हे ऑर्डर मध्ये पाहिजेत. ऑर्डर्स मध्ये याचा अर्थ काय, जिथं पहिल्याचा शेवट आहे तिथून दुसरा स्टार्ट होतो, जिथं पहिल्याचा एंड पॉइंट आहे तिथून दुसरा स्टार्ट होतो, त्याला म्हणतात टेकन इन ऑर्डर. वेक्टर्स आर इन ऑर्डर. देन देअर रिझल्टंट is represented in magnitude and direction of third side of triangle. त्या दोघांचा रिझल्टंट कुठं असतो, इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. म्हणजे या दोघांचा रिझल्टंट हा थर्ड साइडला असतो. हा झाला. पण हा ड्रॉ करत असताना आपण काय करतोय, पहिल्याच्या स्टार्टिंग पॉइंट पासून दुसऱ्याच्या एंड पॉइंट कडे. हा झाला रिझल्टंट आर. रिझल्टंट कसा काढायचा, पहिल्याच्या स्टार्टिंग पासून दुसऱ्याच्या एंड कडे काढायचा. डायरेक्शन या डायरेक्शनला. Then the resultant is represented in magnitude direction of third side of triangle drawn from. Draw कसं केला त्याला, drawn from starting point of first vector, and ends on end point of second vector. ड्रॉ कसं केला आपण, फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर, पहिल्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट, आणि एंड कुठं होतो, एंड पॉइंट ऑफ सेकंड वेक्टर. स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर टू एंड पॉइंट ऑफ सेकंड वेक्टर. दिस इज triangle law of vector addition. What is triangle law of vector addition? If two vectors are represented in magnitude and direction of two sides of triangle taken in order. Taken in order म्हणजेच काय, जिथं पहिल्याचा एंड होतो तिथून दुसरा स्टार्ट होतो. Taken in order. Then their resultant is represented in magnitude and direction of third side of triangle drawn from. Draw करून केला starting point of first vector and ends on end point of second vector. आतापर्यंत आपण 3 लॉ पाहिले. लॉ ऑफ ऍडिशन, लॉ ऑफ सबट्रॅक्शन अँड ट्रायंगल लॉ. ऍडिशनचा लॉ काय आहे, वेक्टर्स सेम डायरेक्शनला असतील तर मॅग्निट्यूडची ऍडिशन करून त्याच डायरेक्शनला, अपोजिट डायरेक्शनला असतील तर सबट्रॅक्शन करून मोठ्याची डायरेक्शन. आणि ट्रायंगल लॉ, दोन वेक्टर्स ट्रायंगलच्या दोन साइडला असतील, ऑर्डर मध्ये असतील तर त्या दोघांचा रिझल्टंट हा ट्रायंगलची थर्ड साइड असतो. ड्रॉन फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट ऑफ फर्स्ट वेक्टर अँड एंड्स ऑन एंड पॉइंट ऑफ सेकंड वेक्टर. ओके. आता आणखी एक लॉ आपल्याला महत्वाचा पाहायचा आहे, तो म्हणजेच लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर्स. लॉ ऑफ
parallelogram of vectors. Law of parallelogram of vectors. तर हा लॉ असा आहे पहा. समजा हा असा एखादा पॅरलोग्राम आहे. हा समजा असा पॅरलोग्राम आहे. समजा हा एक वेक्टर आहे. हा समजा दुसरा वेक्टर आहे. हा समजा वेक्टर P. हा समजा वेक्टर Q inclined with angle theta. वेक्टर्स कशा आहेत? पॅरलोग्रामच्या दोन ऍडजसंट साइड्सला आहेत. वेक्टर्स हे पॅरलोग्रामच्या ऍडजसंट साइड्सला आहेत. तर मग या दोघांचा रिझल्टंट हा त्या पॅरलोग्रामचा डायगोनल असतो. हा झाला त्या दोघांचा रिझल्टंट. हा डायगोनल दोघांच्या कॉमन पॉइंट मधून जाणार पाहिजे. हा जो डायगोनल आहे तो ह्या दोघांच्या कॉमन पॉइंट मधून जातो. हा रिझल्टंट वेक्टर आर. ह्याला म्हणतात लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर. आपण त्याचं स्टेटमेंट करूया. इफ टू वेक्टर्स are represented in magnitude and direction of two adjacent sides of parallelogram. If two vectors are represented in magnitude and direction of two adjacent sides of parallelogram. दोन वेक्टर्स कसे आहेत? पॅरलोग्रामच्या दोन साइडला आहेत. त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम आहे. म्हणजेच एक वेक्टर या साइडला आहे, त्याची मॅग्निट्यूड साइड लेंथ एवढी आहे. दुसरा वेक्टर या डायरेक्शनला आहे, त्याची मॅग्निट्यूड त्या लेंथ एवढी आहे. If two vectors are represented in magnitude and direction of two adjacent sides of parallelogram, then their resultant is represented in magnitude and direction of डायगोनल ऑफ पॅरलोग्राम. त्या दोघांचा रिझल्टंट कसा असतो? इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ डायगोनल ऑफ रिझल्टंट. म्हणजे या दोघांचा रिझल्टंट हा या डायरेक्शनला असतो आणि त्याची मॅग्निट्यूड ही डायगोनलच्या लेंथ एवढी असते. हा जो रिझल्टंट आहे त्याची डायरेक्शन म्हणजेच डायगोनलची लेंथ असते. Then their resultant is represented in magnitude and direction of diagonal of parallelogram drawn from common point of two vectors. हे झाले त्याचं स्टेटमेंट. What is law of parallelogram of vectors? स्टेटमेंट आपण तयार करतोय. If two vectors are represented in magnitude and direction of
two adjacent sides of parallelogram, then their resultant is represented in magnitude and direction of diagonal of parallelogram drawn from कुठून ड्रॉ केला कॉमन पॉइंट ऑफ टू वेक्टर्स. ओके, म्हणजे जर समजा हा त्याचा रिझल्टंट असेल तर त्याची मॅग्निट्यूड किती आणि त्याची डायरेक्शन किती असते. एक्सप्रेशन फॉर मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट म्हणजे हा जो रिझल्टंट आहे त्याची मॅग्निट्यूड किती असते. बघा आपण त्याचं एक्सप्रेशन तयार करतोय. कन्सिडर, समजा हा पॅराग्राम आहे ओ ए बी सी. कन्सिडर टू वेक्टर्स ओ ए इज इक्वल टू सपोज वेक्टर पी and OB is suppose vector Q. Consider two vectors. Vector OA is equal to P and vector OB is equal to Q are represented in magnitude and direction of two adjacent sides of parallelogram inclined with angle theta. त्या दोघांमध्ये असणारा अँगल आहे थीटा. लेट सपोज OC इज इक्वल टू आर बी देअर रिझल्टंट. त्या दोघांचा रिझल्टंट आहे आर. काय केलं पहा, कन्सिडर टू वेक्टर्स. वेक्टर OA इज इक्वल टू P and vector OB is equal to Q are represented in magnitude and direction of two adjacent sides of parallelogram inclined with angle theta. Let OC is equal to R be their resultant. आता आपण काय करतोय, हिथून या वेक्टर वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. ड्रॉ CD परपेंडिक्युलर ऑन वेक्टर OA. या वेक्टर वरती आपण हा CD परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हा जो वेक्टर OA आहे ह्या वेक्टर वरती ड्रॉ CD परपेंडिक्युलर ऑन वेक्टर OA. देन या डायग्राम मध्ये आता आपण हा ट्रायंगल घेतोय. या ट्रायंगल मध्ये देन इन ट्रायंगल OCD या ट्रायंगल मध्ये OC स्क्वेअर इज इक्वल टू OD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. OD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. Triangle OCD. In triangle OCD, OC square Pythagoras. OC square is equal to OD square plus CD square. But this total OD means OA plus AD. OA plus AD. हित स्क्वेअर आहे तर हित पण स्क्वेअर करा प्लस CD स्क्वेअर. हा जो टोटल OD आहे, टोटल OD म्हणजेच काय तर OA प्लस AD. स्क्वेअर केला तर OA स्क्वेअर प्लस 2 टाइम्स OA इंटू AD प्लस AD स्क्वेअर प्लस CD square. But AD square plus CD square, AD square plus CD square again Pythagoras. AD square plus CD square means AC square.
which is equal to OA square plus 2OA into AD plus AC square. इथं आपण काय केलं, परत एकदा पायथागोरस वापरला. AD square plus CD square is nothing but AC square. OC काय आहे, वेक्टर R is equal to OAP square plus 2P into AD. OAP plus AC. हा AC म्हणजेच OB पॅरलल आहेत, इक्वल आहेत, म्हणजे याची जी मॅग्निट्यूड असेल तीच याची पण मॅग्निट्यूड आहे, म्हणजे शिकालं Q स्क्वेअर. OA ची व्हॅल्यू आहे P, OB ची व्हॅल्यू Q. जेवढा OB तेवढाच AC पण आहे. आता प्रश्न आला फक्त AD बनवायचा आहे. आता हा जो ट्रँगल आहे, या ट्रँगल मध्ये हा जर अँगल थिटा असेल तर हा पण अँगल थिटाच असतो. आता या ट्रँगलला आपण कॉस थिटा फॉर्म्युला वापरतोय. इन ट्रँगल ADC cos theta is equal to AD divided by AC, AD divided by AC, that is AD is equal to AC cos theta. AC म्हणजेच Q cos theta. या ट्रँगल मध्ये cos theta adjacent side divided by hypotenuse, adjacent side AD, hypotenuse AC, AC म्हणजेच Q, तो इथं आला. ही व्हॅल्यू समजा आपण इथं ठेवली तर मग R स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर, हा P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2P आणि AD ची व्हॅल्यू आहे cos थिटा, Q cos थिटा. दोन्ही बाजू रूट काढा. therefore R is equal to root P square plus Q square plus 2PQ cos theta. This is an expression for magnitude of resultant. म्हणजे हा जो रिझल्टंट आहे त्याची मॅग्निट्यूड म्हणजे त्याची लेंथ किती असते, रूट P square plus Q square plus 2PQ cos theta. This is magnitude of resultant. Okay. याच्यात थोडं पुढे जाऊन आपण पाहतोय डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. आता आपण काय पाहिलं, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. आता आपण पाहतोय डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. नाव डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. Direction of resultant. Okay. Let's suppose alpha be the angle between resultant R with vector OA. Let alpha काय आहे, अँगल बिटवीन, कोणामधला अँगल आहे हा, रिझल्टंट R with vector P. देन या ट्रँगल, हा टोटल जो ट्रँगल आहे, देन इन ट्रँगल ODC tan अल्फा इज इक्वल टू, इथं आपण टॅनचा फॉर्म्युला वापरतोय, टॅन अल्फा. टॅन म्हणजेच काय, अपोजिट डिवायडेड बाय ऍडजसंट, CD डिवायडेड बाय OD, which is equal to CD divided by total OD म्हणजेच OA plus AD. CD अपोजिट आहे, अपोजिट असेल तर साइन थीटा फॉर्म्युला वापरता येईल तुम्हाला. साइन थीटा इज इक्वल टू CD डिवायडेड बाय AC.
CD डिवायडेड बाय AC. AC म्हणजेच Q. Q ला हित आणलं तर मग CD इज इक्वल टू Q साइन थिटा. हा Q हित आला. CD इज इक्वल टू Q साइन थिटा. AD ची व्हॅल्यू आताच आपण काढलेली आहे Q कॉस थिटा. म्हणजे हित आलं Q साइन थिटा डिवायडेड बाय P प्लस Q cos theta. And therefore अल्फा इज इक्वल टू हा जो टॅन आहे तो तिकडे गेला तर इनवर्स होईल. म्हणजेच टॅन इनवर्स Q साइन थिटा डिवायडेड बाय P प्लस Q cos theta. This is an expression for direction of resultant. म्हणजे याचा जो हा रिझल्टंट येणार आहे त्याची मॅग्निट्यूड किती असते? रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. आणि त्याची डायरेक्शन टॅन इनवर्स क्यू साइन थिटा डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. तर या पद्धतीनं आपल्याला हा लॉ तयार करता येतो. कोणता लॉ पाहिला आपण? लॉ ऑफ पॅरलम ऑफ वेक्टर्स. ओके. Remaining part of next video.